आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात। मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्तीस पवार गट पाठिंबा देणार असल्याचं कळतंय। 50% जागा वाढवायचं ठरल्यास पवार गट पाठिंबा देणार आहे। अमित शहांसोबतच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। तर पवार गटच नव्हे तर ठाकरे गट आणि डीएमके देखील पाठिंब्यास तयार असल्याची सूत्रांची माहिती आहे। सोमवारपासूनच संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि विधेयक पुन्हा आल्यास पाठिंबा देणार अशी सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे। त्यामुळे नव्या विधेयकास काँग्रेस देखील पाठिंबा देणार आहे अशी एबीपी माझाला सुप्रिया सुळेंनी माहिती दिलेली आहे। आणि दरम्यान टीएमसी नंतर भाजपच्या रडारवरती पवार आणि डीएमकेचे खासदार आलेले आहेत अशी प्रतिक्रिया चिदंबरम यांनी दिलेली आहे। डीएमके पवारांच्या खासदारांना घटना दुरुस्तीच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला जातोय। द्रमुक पवारांच्या खासदारांना पाठिंबा दिल्यास तो विश्वासघात ठरेल। महिलांना आरक्षण देण्यासाठी मतदारसंघ फेररचनेची गरजच नाही अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। एप्रिलमध्ये विधेयक पाडल्यानंतर देखील भाजप पुन्हा विधेयक आणतंय असं देखील ते म्हणाले। आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, चिदंबरम यांची ही प्रतिक्रिया समोर येतेय। एप्रिलमध्ये खरं तर हे विधेयक आणण्यात आलेलं होतं आणि सगळ्यांनी एकजूट दाखवत हे विधेयक पाडलेलं होतं। त्यानंतर पुन्हा एकदा हे विधेयक या पावसाळी अधिवेशनामध्ये येईल अशी चर्चा आहे। भाजप पुन्हा हे विधेयक आणतंय आणि दरम्यान चिदंबरम यांचं हे वक्तव्य तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांचं देखील वक्तव्य, या सगळ्याच घडामोडींचं डिकोडिंग नेमकं कसं करायचं? निश्चितच ज्या चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत त्याची कुजबूज ही दिल्लीच्याही कानावर येते आणि सध्या दिल्लीमध्ये जो काळ आहे त्या काळामध्ये आगामी 2029च्या निवडणुकांच्या दृष्टीने विरोधी पक्ष कोण असणार आणि भाजप सोबत कोण असणार हे आता पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये निश्चित होण्याचा हा कालावधी मानला जातोय। आणि या संधी कालामध्ये आता वेगवेगळ्या प्रकारे भाजपला आणखी नवे मित्र मिळतील ही कुजबूज दिल्लीच्याही कानावर आहे। पी चिदंबरम यांनी थेट सुप्रिया सुळे आणि स्टॅलिन यांना टॅग करून हे लिहिलं होतं की त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की या घटना दुरुस्तीचा उद्देश महिला आरक्षण नसून मतदारसंघ पुनर्रचना आहे आणि त्यामुळे तुम्ही जर या घटना दुरुस्तीला पाठिंबा दिलात तर ती तुमच्या विवेक बुद्धीशी प्रतारणा ठरेल, तुमच्या कॉन्शियस सोबत बिट्रेल ठरेल असा स्पष्टपणे उल्लेख पी चिदंबरम यांनी केलाय सुप्रिया सुळे आणि स्टॅलिन यांना टॅग करून। त्यामुळे डीएमके आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे 8 खासदार, डीएमकेचे 22, एकूण 30चा आकडा होतो। हा 30 खासदारांचा आकडा जर एनडीएच्या सोबत आला तर सध्या एनडीएकडे 322 आहेत, त्यामध्ये 352 खासदार होतात आणि एकूण 538 खासदार 528 खासदारांच्या कोरम मध्ये 352 हा 2/3चा आकडा होतो। त्यामुळे अजून 543च्या 43 जर उपस्थित असले तर त्यामध्ये 2/3चा आकडा एनडीएला त्यानंतरही गाठता येणार नाहीये। पण काही जणांना अब्सेंट ठेवून, अनुपस्थित ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि डीएमकेच्या मदतीने मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून घेतलं जाऊ शकतं आणि त्याविषयीचीच हालचाल ही सध्या दिसते। आणि त्या अनुषंगाने काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि डीएमके यांनी आपल्या विवेक बुद्धीला स्मरून निर्णय घ्यायला हवा आणि नव्या घटना दुरुस्तीला समर्थन नाही दिलं पाहिजे, कारण त्याचा मुख्य उद्देश हा वेगवेगळ्या प्रकारे मतदारसंघांची पुनर्रचना करणं हा आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे। तर दुसऱ्या बाजूला कदाचित शरद पवारांचा पक्ष आणि डीएमके लवकरच एनडीएला पाठिंबा देऊ शकतात आणि कदाचित या घटना दुरुस्तीचं समर्थन करू शकतात आगामी अधिवेशनात। याविषयीची कुणकुण लागल्यामुळेच अशा स्वरूपाच्या चर्चा रंगलेल्या आहेत का उघडपणे याविषयीची आठवण करून दिली जाते, थेट इशारा दिला जातोय, चेतावणी दिली जाते, त्या अनुषंगानेच या सर्व घटना घडतायत का या दृष्टीने या सगळ्याकडे पाहायला हवं। कारण चिदंबरम हे खूप ज्येष्ठ नेते आहेत, अनेक वर्ष ते अर्थमंत्री राहिलेले आहेत आणि त्यांनी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांना, सुप्रिया सुळेंना टॅग करून हे म्हटलेले आहे की तुम्ही नव्या घटना दुरुस्तीला जर पाठिंबा दिलात तर ती घटना दुरुस्तीला पाठिंबा देणं म्हणजे विवेक बुद्धीशी प्रतारणा ठरेल। ज्या विवेक बुद्धीला स्मरून एप्रिल 2026 मध्ये हे विधेयक सगळ्यांनी मिळून घटना दुरुस्तीचं पाडलं होतं अधिवेशनामध्ये, ते आता पुन्हा मंजूर करण्याची आवश्यकता नाही असं सुचवण्याचा प्रयत्न चिदंबरम हे करतायत। नक्कीच, त्यामुळे इंडिया आघाडीची ही वज्रमूठ येत्या काळामध्ये सुद्धा तशीच दिसणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सोमेश या माहितीसाठी। आणि मतदारसंघ फेररचनेसंबंधी विरोधकांची भूमिका ही काहीशी मवाळ दिसतेय।